नमस्ते, मी संपादक देवा खरात आज श्री क्षेत्र मांदळी या ठिकाणी येऊन आषाढी वारीनिमित्त लालगिरी स्वामी मठाचे प्रमुख पदाधिकारी तिथले जे सेवेकरी आहेत त्यांची आज आपण प्रकट अशी मुलाखत घेणार आहोत। त्याकरिता ते आमच्या न्यूज चॅनलशी आत्मारामगिरी महाराज यांच्या जीवनचारित्र्यावरती आणि आषाढी वारीवरती आणि इथं जो भक्तीचा जो जनसागर इथं जो लाटला जातो त्याकरिता आज आपण त्यांची सविस्तर अशी प्रतिक्रिया त्यांची मुलाखत आपण जाणून घेणार आहोत आणि ती जी मुलाखत आहे ती समाजापुढे एक मांडण्याचा प्रयत्न छोटासा प्रयत्न आम्ही करणार आहोत। मला तुम्ही सांगा, तुमचं अगोदर नाव सांगा, तुम्ही या लालगिरी स्वामी मठामध्ये कोणत्या पद्धतीने काम चालतं, आत्मारामगिरी महाराजांचा जीवन परिचय कसा आणि त्यातून त्यांचं म्हणजे या जे महाराष्ट्रभर या मठाला प्रसिद्धी मिळाली आणि त्यातून लोकांचा इतका भक्तीचा एक साहस वाढला, हे कशातून तयार झालं ते आमच्या न्यूज चॅनलला मांडण्याचा एक प्रयत्न करा। मी संभाजी दत्तात्रय क्षीरसागर, सेवेकरी मांदळी, लालगिरी स्वामी मठ ट्रस्ट याची 1974 साली स्थापना झाली। त्यानंतर या 74 भानुदास कोंडीबा गांगर्डे देवस्थानचे अध्यक्ष व संस्थापक, पवन हरिभाऊ गांगर्डे हे सचिव, काशीनाथ भाऊ गांगर्डे हे संचालक आणि बारकू वाळके हे एक संचालक अशी 4 जणांची बॉडी होती। या ठिकाणी 1974 साली देवस्थान ट्रस्टची नोंदणी झाल्यानंतर अधिकृत नोंदणी होऊन या ठिकाणी भाविकांचा ओघ झाला। त्यानंतर महान तपस्वी आत्मारामगिरी हे बाबा हे यांचा जन्म इंदोर या ठिकाणी झाला असून 4 जुलै 1951 साली त्यानंतर बाबांचा जन्म इंदोर या ठिकाणी झाला असून त्यांचे वडील तुकाराम गाडीकर हे हांगेवाडी व या ठिकाणचे रहिवासी असून आई हौसामाई या बी इंदोर या ठिकाणी गावाकडे काही शेती थोडीफार असल्यामुळे त्या ठिकाणी काही धनधान्य पिकत नसल्यामुळे ते रोजच्या उपजीविकेसाठी इंदोर या ठिकाणी गेले। या ठिकाणी राहण्यासाठी मांदळी येथील जे शेळके होते त्यांची व त्या ठिकाणी ते भेट झाल्याच्या नंतर मांदळी या ठिकाणी ही जी लालगिरी स्वामींची 16व्या शतकातली संजीवन समाधी आहे या ठिकाणी गुरुशिष्य परंपरा चालते। गुरुशिष्य परंपरेनुसार जे शंकरगिरी जे शिष्य होते त्यावेळेस त्यांनी वयोवृद्ध झाल्यामुळे त्यांचे लालगिरी स्वामी यांच्या संजीवन समाधीला सेवा करण्यासाठी एक दत्तक मुलगा पाहिजे, तो बी सेवा करण्यासाठी दत्तक मुलगा पाहिजे असे परीड बाबा यांना सांगितले व परीड बाबांनी जे कीर्तन करत असताना त्या ठिकाणी इंदोर या ठिकाणी बाबांची अशी एक सांगितले की बाबा मांदळी येथे एक लालगिरी स्वामींची संजीवन समाधी आहे व त्या ठिकाणी एक दत्तक मुलगा हवा आहे। त्यासाठी मग तुकाराम गाडीलकर हे त्या कीर्तनामध्ये पखवाद वाजवण्यासाठी होते। त्यांनी त्या तुकाराम गाडीलकर यांनी आपला मुलगा जे आता महान तपस्वी आत्मारामगिरी आहे हे या ठिकाणी दत्तक देण्याचे ठरवले। दत्तक देण्याचे ठरवल्यानंतर कायदेशीर जे बाबांचे जे दत्तकपत्र होऊन बाबांची शिक्षण जुनी मॅट्रिक आहे, त्याच्यानंतर बाबांना ह्या कुस्ती खेळणे, त्याच्यानंतर हठयोगी साधना हे आत्ता जे बाबा आहेत या ठिकाणी हे जे जवळजवळ 4 महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर त्यांनी तपश्चर्या केली। तपश्चर्या अशी केली की पहिले तर त्यांची अशी झाली की मांदळीच्या शिवाच्या बाहेर बी गेले नाहीत आणि मांदळीच्या गावामध्ये बी आले नाहीत। पहिलीची तपश्चर्या ही रानवाळामध्ये फिरून केली। दुसरी तपश्चर्या आहे की बाबांनी ज्या ठिकाणी मंदिरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर भजन गायन याच्या बाबतीत बसून अशी तपश्चर्या चालू केली आणि आत्ताची जी तपश्चर्या आहे बाबांची जवळजवळ 26 वर्ष झाले बाबांची या ठिकाणी जे आहेत त्या अवस्थेमध्ये जवळजवळ 26 वर्ष झालं एकाच अवस्थेमध्ये आहे बाबा। आलेले भाविक जे आहेत बाबांचे जे काही दर्शन घेऊन
दर्शनी लाभांनी ज्यांना काय होतं ते. त्याच्यानंतर देवस्थानचे उपक्रम, देवस्थान दर एकादशीला अन्नदान करते. त्याच्यानंतर अहमदनगर ब्लड बँक ह्याच्यासाठी रक्तदानाचं चालते. मध्ये आधी आल्याच्या नंतर भाविकांचे जे अन्नदान दैनंदिन चालूच आहे. या ठिकाणी सकाळी 6 वाजल्यापासून तर संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत चहाचा प्रसाद चालतो. त्याच्यानंतर सकाळी 9 वाजल्यापासून तर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हा मोफत महाप्रसाद असतो. त्याच्यानंतर बाबांचा हा प्रगट दिनोत्सव सोहळा 4 जुलै रोजी संपन्न होतो. आत्ताच आज 25 जुलै आहे. मागील 4 जुलै रोजी बाबांचा प्रगट दिनोत्सव सोहळा. बाबांचं वय आत्ता सध्या 76 वर्ष पूर्ण होऊन 77व्या वर्षामध्ये बाबांनी जे पदार्पण केलेलं आहे. पण बाबांची जे आहे सध्या आत्ता बाबांची 26 वर्ष झाले एकाच अवस्थेमध्ये आहे. बाबांची ही खडतर तपश्चर्या पाहण्यासाठी महाराष्ट्राचे भाविक भक्त कानाकोपऱ्यातून कुटुंबी बाबांच्या दर्शनासाठी येतात. त्यामध्ये आम्हाला जे देवस्थानचे ट्रस्टी आहेत, अध्यक्ष धनेश गांगर्डे, त्याच्यानंतर सचिव आहेत राजेंद्र गांगर्डे, खजिनदार आहेत केशव गांगर्डे व रमेश शिंदे, यांचे देवस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी गांगर्डे, त्याच्यानंतर जे कर्मचारी वृंद आहेत ते भाविकांचं आजच्या एकादशी निमित्त दर्शन घेण्यासाठी आतोनात प्रयत्न करून भाविकांना मोफत प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. हे जे असणाऱ्या भाविकांच्या सर्व देणगीमधूनच चालत आहे. विशेष तसं देवस्थानचे वेळोवेळी उपक्रम राबवत आहे. त्याच्यानंतर गोशाळा आहे. गोशाळेचा मी जो देवस्थानचे इथं शेजारीची एक शेती आहे, त्या शेतीमध्ये जवळजवळ 500 गावरान गायांची सोय आहे. त्या ठिकाणी त्यांना चाऱ्याची उपलब्धता करून देण्यात देवस्थान करते. त्याच्यानंतर मृदुंग सम्राट कीर्तन केसरी सोमनाथ महाराज गांगर्डे, तसेच सोमनाथ संजय महाराज गांगर्डे हे जे आहे त्या ठिकाणी लहान मुलांना जी पहिलीपासून 10वीपर्यंत शिक्षण मोफत आहे. त्या ठिकाणी संस्थेमध्ये जे काही वादन गायन कीर्तन त्याचे प्रवचन हे बी सर्व शिक्षण हे त्यांना मोफत दिले जातं. देवस्थानचे अशा प्रकारे जो भाविकांचं उभे या देणगी कार्यातूनच देवस्थान पुढं आता सध्या शेजारी नागगीर स्वामी यांच्या संजीवन समाधीच्या शेजारी महान तपस्वी आत्मारामगिरी बाबा यांच्या निवासस्थानाचं 3 कोटी रुपयाचं मोठं काम चालू आहे. यासाठी भाविक बी जे काय आहेत ते देणगीमधून देण्याची व्यवस्था करतायत. जे ते आपापल्या परीने सरळ हाताने मदत करतायत. देवस्थानच्या या कौतुक करण्यासाठी भाविक येतात जातात. त्यांची दर एकादशीला येणारी भाविक हे काही प्रमाणात येऊन सेवा करतात. जे ते आपली भावी सेवा करू भजन कीर्तन. त्याच्यानंतर श्री क्षेत्र महादेवदारा टाकळी लोणार या ठिकाणी दर सोमवारी दिंडी येते. ही दिंडी दर सोमवारी आल्याच्यानंतर त्यांची बी इथं भजन कीर्तन आसपासचे जे भाविक आहेत गावामधून जवळपास येणारे स्वयंसेवक हे देवस्थानचे येणाऱ्या भाविकांना कशा प्रकारे त्यांचं दर्शन व्यवस्थित होईल, अशा प्रकारे त्यांना प्रसादाचा लाभ घेता येईल अशी व्यवस्था केलेली आहे. तसेच मिरजगावचे जे टायगर अकॅडमीचे विद्यार्थी आहेत ते सर्व जी आज एकादशी निमित्त सकाळपासून आल्यापासून जे सर्व भाविकांची आतुनात सेवा करतात. तसेच मिरजगाव पोलीस स्टेशनचे जुजाळ साहेब, त्याच्यानंतर जगदाळे साहेब हे बी येऊन या ठिकाणी त्यांची जी पोलीस यंत्रणेची सर्व टीम आहे, तसेच पोलीस मित्र संघटनेची जी सर्व टीम आहे आज एकादशी मी आतोनात येणाऱ्या भाविकांसाठी प्रयत्न करतात व त्यांचे दर्शन सुलभ व्हावे, तसेच त्यांना खिचडी व महाप्रसादाचा पुरेपूर लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न करत आहेत. धन्यवाद. जय रामकृष्ण.